पिस्ताचिओ. आजी काय लहानपण सुचतंय का तुला सगळं? नाही नाही, तरुण पण दिसतंय तुझं. किती गोड दिसतंय रे दोघं जण. आणि त्याच्यातून आज तो व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. मग काय साजरा करणार ना? म्हणजे आहेत काय प्लॅन तुमचे आज? आजी मी हे असलं काहीही करत नसतो. अरे लग्न झालंय तुझं आणि व्हॅलेंटाईन्स डे हा जोडप्याचाच दिवस असतो. जमणार नाही. तू उगाच नसते काहीतरी हट्ट करू नकोस. वाटलंच मला. असं काही नाहीये. स्वानंदी आता तूच पुढाकार घे आणि नेहाला कुठेतरी बाहेर. एवढी हौस असेल तर तुम्ही दोघी का नाही साजरा करत व्हॅलेंटाईन्स डे? छान दिवसभर एकत्र राहा, मजा करा, गप्पा मारा. हा हवं तर एक काम करतो, मी तुमच्या दोघींसाठी हॉटेल बुक करून देतो. छान जोरात गाजवत साजरा करा व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतायत. बघितलंच कसा करतो हा. हे काय सोपं प्रकरण नाही. हा पण तू मागे हटू नकोस मात्र. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बेबी. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बेबी. सो कसं वाटतंय? अदिरा बिंग व्हेरी ऑनेस्ट, मला ना आधी हे बेबी वगैरे खूपच क्रिंज वाटायचं ग. अँड पण आय डोंट नो आता काय झालंय, मला हे सगळं क्रिंज वाटतच नाहीये. एवढंच वाटतंय तुला? अजून काय वाटायला हवं बरं मला? यार अदिरा, व्हॅलेंटाईन्स डेला तू माझ्या सोबत नाहीयेस. मी खूप मिस करतोय का तिला. आय मिस यू टू. बरं मला सांग, तुला कसं वाटतंय? आय एम रिअली एक्साइटेड यू नो. लग्नानंतरचा हा आपला पहिला व्हॅलेंटाईन डे असणार आहे. आय एम सो हॅपी. आपण व्हॅलेंटाईन वीक जसा सेलिब्रेट केला ना एकदम गोड, तसाच व्हॅलेंटाईन डे सुद्धा सेलिब्रेट करायचा एकदम गोड रोमॅन्टिक. अच्छा, आणि हे इतकं युनिक सरप्राईज देणार आहेस तू मला? आर यू गोइंग टू मेक फन ऑफ मी? तू असं चेष्टा करणार आहेस का माझी? नाही अदिरा, असं नाहीये. इनफॅक्ट जर तू असं नसतं केलंस ना तर जास्त आश्चर्य वाटलं असतं मला. आपल्या डेटचं मी सगळं प्लॅनिंग करून ठेवलंय. ओके, तुला आठवतंय मी त्या टाउन मधल्या रेस्टॉरंट बद्दल मी बऱ्याचदा मेन्शन केलंय की माझं ते फेवरेट रेस्टॉरंट आहे. आठवतंय? तेच, तिथेच जातोय आपण. मी तुला लोकेशन पाठवलंय आणि मी तुला फोटोज पण पाठवते, एकदा बघून घे. आय जस्ट लव्ह दॅट ॲम्बियन्स. ओके ठीक आहे, मी बघतो. अरे बोल ना, माझा प्लॅन तुला कसा वाटला? आपण कोणत्या तरी दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं का? हे जे तू रेस्टॉरंट मला पाठवलंस ते थोडं कॉस्टली वाटतंय का मला? मग मी ऑलरेडी टेबल बुक केलंय. ओके, सो आता नो गोईंग बॅक. आणि तू खर्चाचं का टेन्शन घेतोयस? अरे मी आहे ना. तेच नाही आवडत ना मला अदिरा. प्रत्येक वेळी तूच माझा खर्च करतेस. सो व्हॉट, आय लव्ह यू रो, म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी करते. अँड लिसन लिसन, तुला ना रेड शर्ट घालायचंय. ओके, आणि मी सुद्धा रेड ड्रेस घालणार आहे जे तुझ्यासाठी सरप्राईज असणार आहे. ओके फाईन. बाय, लव्ह यू, सी यू. बाय, लव्ह यू टू, सी यू. कंटाळा येत नाही का ग तुला? काय ग, घाबरले मी. घाबरलंच पाहिजे अदिरा. म्हणजे तुला नाही वाटत का हे सगळं वन वे आहे? तू आमचा कॉल ऐकत होतीस? नाही नाही, मी जेव्हा आले सो थोडंफार कानावर पडलं म्हणून विचारते मी. अदिरा बघ ना, एखादा प्लॅन असो किंवा एखादा इव्हेंट असो, तू पुढाकार घेतेस आणि सगळं करतेस. रोहन काहीच करताना दिसत नाही. त्याच्यासाठी नाईलाजाने किंवा फोर्सफुली केल्यासारखं नाही आहे ना हे सगळं? असं काही नाहीये अर्पिता ताई, आणि असं काही नसतं. ओके, प्रत्येकाची लव्ह लँग्वेज वेगळी असते, प्रत्येकाचं इक्वेशन वेगळं असतं, त्याप्रमाणे तो वागत असतो. एव्हरीवन इज वायर्ड डिफरंटली. आणि मला वाटतं की रोहन त्याला जेवढं शक्य आहे इनफॅक्ट त्याच्यापेक्षाही जास्त माझ्यासाठी करतो. सो अर्पिता ताई चिल. ओके, डोंट वरी अबाउट मी. अदिरा, तुला ना अजूनही काही कळत नाहीये. तो ना असा साधेपणाचा आव आणून आहे ना सगळा खर्च तुला करायला लावतोय. महाशाणा आहे ना तो, आणि तू भोळी आहेस.
तू त्याच्या प्रेमात आहेस ना, म्हणून तुला हे काही दिसत नाहीये. आणि तू अशा नवऱ्याबरोबर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार आहेस? हो, करायचंय मला. तुझं काय घेणं देणं ग मी माझ्या नवऱ्याबरोबर काय करते काय नाही याच्याशी? तू जरा स्वतःकडे बघ ना. तू का तुझ्या नवऱ्याला सोडून सारखी इथे येत असतेस ग? हा, स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे, बाळाकडे लक्ष दे जरा. तर एक दिवस असा येईल ना, तुझा नवरा तुला सोडून दुसऱ्या बरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करेल. चालणार आहे तुला? अर्पिता ते जागी हो, ओके? नाहीतर खूप उशीर होईल. रेड कलर, रेड कलर. हो, रेड कलर थीम. हार्ट शेप केक, हार्ट शेप बलून. ओल्ड वाईन. कॅन्डल लाईट डिनर. अरे बाप, काय आहे सगळं? Kiss. आणि बाप- तुम्ही काही म्हणालात का? नाही. नाही म्हणालात? हो, नाही, काही नाही. मी पण नाही. काय नाही. काय उथळपणा आहे हा? व्हॅलेंटाईन डे ना. नाही तर काय? हसायला काय झालं तुम्हाला? अहो, उथळपणा नाहीये तो. म्हणजे तुम्हाला हे सगळं करायचंय? ज्यांना वाटतं त्यांना करू दे की. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? मला असं फार सेलिब्रेट वगैरे करायला आवडत नाही, पण जे करतात त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही. पण जे आवडत नाही ते आवडत नाही म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? सत्य सांगण्यासाठी कुठल्या गोष्टीची भीड आली? ओके. ओके म्हणत जाऊ नका हो. मग काय म्हणू? तुम्हाला हवं ते? मुद्दा तो नाहीये. तुम्ही ओके म्हणालात ना की नेमकं तुमच्या मनात काय ते मला कळत नाही. त्याची गरजच नाही ना. नाही कशी? आता हे साजरं करायचंय का? नाही म्हणजे नाही म्हणजे मला साजरा नाही करायचा आहे, पण आजीनी ही लिस्ट पाठवली आहे ना. ती आज दोघांना घराबाहेर काढणारच. पण मग काय करायचं? हे असले छछोर कार्यक्रम मी काही साजरे करणार नाही. आणि हे असले कार्यक्रम साजरे करण्याचं आपलं काही वय नाही. अहो, असे कार्यक्रम साजरे करायला वय नाही लागत, फक्त प्रेम लागतं. आपल्यात प्रेम नाही, व्यवहार आहे. आय एम सॉरी. यू आर नॉट. नाही, ते मी सत्य बोलण्यात कसली आली आहे ना बीड. तुम्हाला वाईट वाटलं ना वाईट का वाटेल? मी असं बोललो म्हणून? तर तुम्ही नेहमीच बोलत असता. नेहमीचं वेगळं. काही वेगळं नाहीये. तुम्ही भांडू नका माझ्याशी. मी नाही भांडत आहे. काय करायचं सांगा? कशाचं? आजीनी पाठवलेल्या लिस्टचं काय करायचं? विचार करूया. हा, पण कृती नको. नाही जमणार असं सांगून टाकूया तिला. सतत प्रत्येकाला दुखावलंच पाहिजे का? माणसांना न दुखावता सुद्धा गोष्टी करता येऊ शकतात. तुमचं मन दुखावलं ना मी. विचार करून सांगेन. आता मन दुखावलं गेलंय स्वतःच, याच्यात विचार करून काय सांगायचंय? अहो, आजीनं काय सांगायचं ह्याचा विचार करून सांगेन. थांबा. हे असलं काहीतरी साजरे करायला लागलो ना तर बावळट वाटेल मी. मूर्खांचा बाजार आहे नुसता. हो नाही के ठीक आहे. अप्पी, अप्पी कुठे चाललीस तू? मला नाही राहायचं इथे. मी चालले घर सोडून. मला मला कळेल का काय झालंय? तुझ्या लाडक्या लेकीला जाऊन विचार, ती सांगेल तुला. तिच्या भल्यासाठी समजवायला गेले होते ना मी तिला. तर मला वाटते तू इथे का पडलेली असते? जा तुझ्या घरी. त्यामुळे मी जाते आहे घर. अगं काय चाललंय तुझं? तिचं डोकं नाहीये थाऱ्यावर. वाटेल ते तोंडाला येईल ते बोलत असते. ते तुला माहिती आहे ना. आणि तू इथे मुळात कशासाठी आली आहेस? तू मग मला मदत करायला आली आहेस की नाही? हा, आपलं काम असं अर्धवट टाकून जाणार आहेस? आता तू निघून गेलीस तर मी काय करू? मी एकटी काहीच करू शकणार नाहीये. तुला असं वाटतं का तुझी बहीण त्या चीप लोकांच्या घरात परत राहायला जावं? ती एकदा का तिकडे राहायला गेली ना आता कायमची, की तू नसलीस तर मी काही करू शकणार नाही आणि तिला परत इथे आणूही शकणार नाही. चालेल तुला? मग त्या बावळ्यातला सांग की मला काही बोलायचं नाही म्हणून. तू अशी निघून गेलीस तर आपलं काम होईल का?
कधी कधी काय असतं ना, आपली महत्वाची कामं करताना लोकांचे असे रोष पत्करावे लागतात आपल्याला. पण आदिरा अगं आदिरा बोलायच्या आधी काही विचार करते का? तुला माहित नाहीये का? ऐक माझं, जाऊ नकोस. आणि आपली बाळा डोळे पुस. मनाला अजिबात लावून घेऊ नको तिचं बोलणं. आता तिच्या डोळ्यावर त्या रोहनच्या प्रेमाची पट्टी आहे, अगदी घट्ट. ती काढायला आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागणार आहेत. हो मम्मा, पण मला काही हौस आहे का ग? हे सगळं आपण तिच्या भल्यासाठीच करतोय ना. काय म्हणे तर ती त्या कंगाल रोहन बरोबर व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करणार आहे. साधं एक गिफ्ट घेत नाही किंवा कुठे वेकेशनसाठी पण घेऊन जात नाही तो तिला. आपलंच नाणं खोटं आहे, आपण काय करणार आहोत? त्यात तिला दादाचा सपोर्ट, त्यामुळे जास्तच माच करते. समरचा तिला सपोर्ट आहे म्हणून तर हा सगळा गुंता झालाय ना. नाही तर आतापर्यंत डिवोर्स घेऊन आपल्या घरी परत आली असती ती राहायला. मग आता होईल. सिरियसली बस झालं आता. आता आपण सिरियस गेम खेळायचा. 3 महिने, 3 महिन्याच्या आत मी आदिराचं लग्न पण तोडीन आणि त्या रोहनला पण तोडीन. झालं